झाला एकदा मराठीचा पेपर. बरोबर आहे. मोकळे झालोय आपण आणि आता आपल्याला फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे. पण सर सांगा आम्हाला, की कसा अभ्यास करू? मराठीच्या मुलांसाठी स्ट्रॅटेजी द्या. तुमचा प्रश्न होता. मला ते दिसत पण होतं लक्षात घ्या. म्हणून तर हा व्हिडिओ बनवतोय. चला मग आता करायचंय काय सांगतो. मराठीचा पेपरचं डिस्कशन बंद करायचं पहिली गोष्ट. मी इंग्लिशच्या वेळेस बघितलंय. अवघड होता पेपर. सोपी होता, काय-काय होता, हे होता, ते होता. काही वेगळाच असे मुलांचे कॉमेंट होते बरं का. हार्ड गेला बऱ्याच लोकांना पेपर. आणि ते आता सर काय करू पेपर अवघड गेलाय. मी फक्त 50 मार्काचाच अटेम्प्ट केला. अरे 50 मार्काचा अटेम्प्ट केलाय. बास ना लक्षात घ्या. मग तसं इथं पण सांगतोय मराठीची चर्चा बंद. ओके. एकच स्ट्रॅटेजी आहे, की पहिल्यांदा आयडेंटिफाय करा, की आपल्याकडे दिवस किती आहेत. ओके. आपल्याकडं 3 दिवस आहेत. होय. मराठीच्या मुलांसाठी 3 दिवस वेळ आहे. आज 12 तारखेनंतर आता इथून पुढे तुम्हाला जो वेळ मिळणार आहे तो नंतर 13 आणि 14 तारीख. 12 तारखेला ॲट एनी कॉस्ट तुम्हाला 5 टॉपिक फिनिश करायचे आहेत. किती टॉपिक करायचे आहेत? 5. का? तुम्ही इंग्लिशच्या पेपर नंतर काहीतरी केलं असणारच आहे फिजिक्सचं मला माहिती आहे. मग ते टॉपिक आणि आजचे 2-4 टॉपिक असं करून तुम्हाला 5 टॉपिक आज फिनिश करायचे आहेत. कुठलेही करा, कुठलेही करा. त्याच्यानंतर 13 तारखेला मला 7 टॉपिक फिनिश करून पाहिजे तुमच्याकडून. होय, 7. फिजिक्सचा अभ्यास हा टॉपिक वाईजच करायचा असतो आणि केमिस्ट्रीचा हा क्वेशन वाईज करायचा आपल्याला. ओके. आणि त्याच्यानंतर उरलेले 4 टॉपिक हे दुपारपर्यंतच क्लिअर करायचे 14 तारखेला. तुम्ही ह्या दिवसावर जाऊ नका. मी तुम्हाला सांगतो 15 तारीख नाहीये आपल्यासाठी लक्षात घ्या. हे विचार करून जर तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवली, स्टार्टलाच जास्त टॉपिक तुम्हाला देतोय. दुसऱ्या दिवशीच एक्स्ट्राऑर्डिनरी तुम्हाला एफर्ट्स लावायचे आहेत आणि 7 टॉपिक तुम्हाला फिनिश करायचे आहेत. 7 टॉपिक. ओके. आणि त्याच्यानंतर 14 तारखेला 4 टॉपिक. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो सर 15 तारीख आहे ना? आहे रे बाळांनो, पण जो रिव्हिजन करेल त्यालाच यश मिळणार आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे लक्षात घ्या म्हणूया आपण, की रिव्हिजन शिवाय यश मिळणार नाही. मी नुसतं करतोय, करतोय, करतोय आणि रिवाईज करत नाहीये. उपयोग नाहीये. या 3 दिवसात जेवढं कराल तेवढी 15 तारखेला रिव्हिजन करा. बघा तुमचा मराठीचा पेपर झालाय, इंग्लिशचा पेपर झालाय आणि तुमच्यासाठी गुड न्यूज कशी आहे म्हणूया आपण, की तुमचा एक पेपरचा लोड अगोदर कमी होतोय. बाकीची मुलं आत्ता निवांत आहेत, पण त्यांना सीएस, आयटी करावं लागणार आहे रे. करावं लागणार आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला पण बहुतेक भूगोल आहे. असू दे ना. एक पेपरचा लोड तर कमी 2 पेपरचा लोड तुम्ही कमी करून आलाय ना. मग काही काळजीच नाहीये. बरं आता हे करत असताना रिव्हिजन केली. ओके आणि 16 तारखेला 15 बघा इथं तुम्ही जागरण करा काही इश्यू नाहीये. ओके. पण 14 आणि 15 तारखेला जागरण करू नका बरं का बाळांनो. कारण मला 16 तारीख तुमचा 16 तारखेला दुपारी तुम्ही मला फ्रेश पाहिजे. केमिस्ट्री घ्यायचंय आपल्याला. कारण 18 ला केमिस्ट्री द्यायचंय आपल्याला. हे डोक्यात ठेवायचं. तेव्हा 15 तारखेला थकलेलं नकोय मला तुम्ही. रात्रभर जागून अभ्यास करताय नकोय. 15 तारखेला 9 वाजता झोपा. सकाळी 5-6 ला आपोआप जाग येईल तुम्हाला. उठल्यावर फ्रेश असणार तुम्ही. मग पुढच्या 2 तासात एक फायनल रिव्हिजन करून पेपरला जावा. पेपरवरून घरी आला, अर्ध्या तासातच अभ्यासाला बसायच्या केमिस्ट्रीचा बरं का लक्षात घ्या. बरं आता ह्या फिजिक्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, की करायचंय टॉपिक वाईज. ओके. करायचंय टॉपिक वाईज. कुठलाही टॉपिक घ्या, तर अगोदर त्याच्या डेफिनिशनच करा. त्याच्यानंतर डिस्टिंग्विशच करा. त्याच्यानंतर त्या टॉपिकमध्ये थोडेफार लॉज असतील, लॉज विथ न्यूमेरिकल करा. लॉज विथ न्यूमेरिकल करा. त्याच्यानंतर त्या टॉपिकमध्ये आता वेव्ह ऑप्टिक्स सारख्या टॉपिकमध्ये डायग्राम आहेत. ओके. ड्युअल नेचरमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डायग्राम आहे. डायग्राम सुद्धा करा. एवढं झाल्यानंतर सर डेरिव्हेशन्स करू का? नाही, नाही, नाही. पण मॅग्नेटिक मटेरियल सारखा टॉपिक असेल तर हे डेरिव्हेशन्स करायचं आहे. ओके. कारण ह्याच्यानंतरच त्यातल्या बऱ्याचशा डेफिनेशन्स आहेत गायरोमॅटिक रेशोच्या त्या कव्हर होतील तुम्हाला. म्हणजे कळालं का पॅटर्न तुम्हाला? हे एवढंच करायचंय. डेरिव्हेशन्स खूप ईझी असतील तेवढीच करा. जे डेरिव्हेशन्स अगोदर केलेले नसतील त्यात वेळ घालवू नका. ही खूप खूप इम्पोर्टंट ॲडव्हाइस आहे तुम्हाला लक्षात घ्या. मग असं केलं तर 5 टॉपिक आम्हाला फिनिश करायचे आहेत. बरं. आता बरेच जण तुम्हाला YouTubeवर स्ट्रॅटेजी देताना सांगतात, की आय-एम-पी टॉपिक, आय-एम-पी टॉपिक. ओके. मग माझ्यासाठी कुठले आय-एम-पी टॉपिक आहेत तुम्हाला सांगतो. माझ्यासाठी मॅग्नेटिक मटेरियल आणि ड्युअल नेचर हे 2 खूपच इम्पोर्टंट टॉपिक आहेत. त्या दोघांचं मिळून वेटेज 10 मार्काचं आहे विथ ऑप्शन. ओके. किती मार्काचं आहे? 10. पण टॉपिक किती छोटे आहेत. लगेच होतात ते टॉपिक लक्षात घ्या. डेरिव्हेशन्स ड्युअल नेचरमध्ये असं जास्त नाहीच आहे. डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस आहे. ओके. मॅग्नेटिक मटेरियलमध्ये पण जास्त डेरिव्हेशन्स नाही आहेत लक्षात घ्या. रोटेशनमध्ये कसे 11-12 डेरिव्हेशन्स.
ऑसिलेशन, इलेक्ट्रोस्टॅटिक तुम्हाला सांगतोय किती डेरिव्हेशन्स आहेत ना सांगा बघू. मग तुम्ही तसं करायचंच नाहीये. टॉपिक मधलं ईझी असेल ते करायचंय. पण ईझी टॉपिक मी तुम्हाला अगोदर दिलेत. ईझी म्हणजे छोटे टॉपिक माझ्यासाठी. ईझी म्हणजे छोटे टॉपिक. हे लक्षात घ्या. ईझी म्हणजे छोटे टॉपिक दुसरं काही नाही. बरं. अभ्यास करत असताना जरा सुद्धा मनात भीती आणायची नाही. तुमचा 0% अभ्यास झालाय असं तुम्ही म्हणताय ना, तसं काही नाहीये लक्षात घ्या. तुमचा अभ्यास झालाय. तुम्हाला फक्त रिवाईज करायचं लक्षात घ्या. मग डेफिनिशन आता दुसरा प्रश्न सर करतो डेफिनिशन डायग्राम डिस्टिंग्विश. पी-वाय-क्यूज रिपीट होणार का? आतापर्यंत झालेत का? असं मी तुम्हाला विचारतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. मग मला तुम्हाला उत्तर सांगायची गरज नाहीये. माझा प्रश्न आहे, की पी-वाय-क्यूज आतापर्यंत रिपीट झाल्या का? तुम्ही जर पेपर जर जुने बघितले 24चे, 23चे, 25चे असे. प्रश्न रिपीट झालेत का? अरे झालेत रे प्रश्न. मग कोण सांगा बघू. असली कसली भीती मनात बाळगताय तुम्ही? बिलकुल बाळगू नका. पण पी-वाय-क्यू ॲज इट इज रिपीट होतात का? तर नाहीत बाळांनो लक्षात घ्या. अशी न्यूमेरिकल ॲज इट इज अशी अपेक्षा करू नका. पण थेरॉटिकल प्रश्न हे रिपीट होतात. डिफाईन मॅग्नेटायझेशन, गिव्ह एसआय युनिट आणि डायमेन्शन 3 वेळा रिपीट झाले. किती वेळा? 3 वेळा. ओके. काही डिस्टिंग्विश परफेक्टली ब्लॅक बॉडीची डायग्राम 2-3 वेळा रिपीट झालेली आहे. मग असे प्रश्न रिपीट होतात बरं का रे बाळांनो. पण न्यूमेरिकल्स रिपीट होतील ॲज इट इज असं नाहीये. न्यूमेरिकल्स पुस्तकातले ॲज इट इज येणार का? आलेले आहेत, पण व्हॅल्यू बदलून सुद्धा येतायत. व्हॅल्यू बदलून सुद्धा येता येतं हे लक्षात घ्या. बरं आता अ, सगळ्यात इम्पोर्टंट बरं का सगळ्यात. मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही वाचा, लिहून काढा. वाचा, लिहून काढा. हां, नुसतं वाचू नका प्लीज. राइट कर लिहा. हो, लिहा. काय माहितीये का वाचल्यावर हां, क्लिक ठीक आहे कळालं. लिहिताना अडतो आपण. अडथळा येतो, चुका होतायत आपल्या. मग ते कळायला पण पाहिजे ना. तुम्ही म्हणाल सर कधी? अरे, सगळ्या डेफिनिशन नाही लिहायच्या. म्हणजे किचकट वाटतात ना ते लिहायचे. सगळ्या लॉचे स्टेटमेंट लिहायचे नाहीयेत. म्हणजे किचकट वाटतात ते लिहायचे. ओके. आणि एम-सी-क्यू आणि व्ही-एस-ए मी लवकर त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ देणार आहे. लक्षात घ्या बाळांनो बरं का. लवकरच ओके. अगदी संध्याकाळीच मी तयार करतो तो व्हिडिओ अपलोड करेन, की एम-सी-क्यू आणि व्ही-एस-ए कसे सॉल्व्ह करायचे. ही टेक्निक आहे. त्याच्यात गोंधळात राहू नका तुम्ही लक्षात घ्या. गोंधळात राहू नका त्या एम-सी-क्यू, व्ही-एस-ए 18 मार्काचे आहेत. मुलं घालवतात मार्क. मी लवकरच त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाईड करतोय बाळांनो. मेन पॉइंट काय आहे मग? मेन पॉइंट असा आहे, की हा फिजिक्स एवढा इम्पोर्टंट का आहे? कारण तो पहिला पेपर आहे. फिजिक्स सोपा गेलाच पाहिजे आणि सोपा म्हणजे काय? एम-सी-क्यूचे 10 ते एम-सी-क्यू आणि व्ही-एस-एचे 18 मार्क सोडून द्या. हे सोडून जर तुम्ही 20 मार्काचा अटेम्प्ट करू शकत असाल, तर तुम्ही पेपर छान सोडवलाय, छान. बघा 70 पैकी 50 मार्काचा अटेम्प्ट पेपर छान आहे लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर 30-40 अटेम्प्ट होत असेल तर तुम्ही वन ऑफ द टॉपर आहात लक्षात घ्या. त्यामुळे ही मानसिकता बनवा. कारण 16 तारखेला फिजिक्स झाल्यानंतर जो मुलगा शांत डोक्यानं केमिस्ट्रीचा अभ्यास करेल, त्यालाच केमिस्ट्री सोपा जाणार आहे. पण जर मनात विचार घेऊन राहिला तुम्ही, अवघड गेला, हे मला येत होतं, हे लिहू शकलो नाही मी, हे आलं असतं, हे मला आठवलंच नाही, त्याला पेपर सोपा गेला, मला अवघड गेला. संपलंय ते. लक्षात आलं का मग? केमिस्ट्री सोपा जाईल, पुन्हा मॅथ्स सोपा जाईल, पुन्हा सी पण सोपं जाईल. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही केलं तर. म्हणजे पुन्हा एकदा फायनली एकदा फायनल सांगतोय बरं का बाळांनो, की आपल्याकडं आजचा, उद्याचा आणि परवाचा 3च दिवस आहेत. 15 तारीख ॲट एनी कॉस्ट रिव्हिजन. ओके. 16 तारखेला मला तुम्ही 2:15 वाजताच पाहिजे केमिस्ट्रीच्या तयारीला. मग 16 तारखेला संध्याकाळपर्यंत केमिस्ट्री संपवायचं आहे मला, नाहीतर 17 तारखेला सकाळपर्यंत. 17 तारखेला दुपारनंतर रिव्हिजन, 18 तारखेला सकाळची रिव्हिजन आणि मग आपण केमिस्ट्रीला जाणार आहे. ओके. म्हणजे तुमच्या डोक्यात मी घातलंय रिव्हिजन, रिव्हिजन, रिव्हिजन. ओके. अ, बघा मागचा पेपर काहीच विचार न करता नवीन पेपरचा अभ्यास करूया आपण. ऑल द बेस्ट.